सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये मुक्कामास असलेल्या परप्रांतीय तरुणाने रूममध्ये टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। हा प्रकार सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला असून सरफराज आलम शेख वय वर्ष 26 राहणार शेरपूर सोंडा किशनगंज राज्य बिहार असे या तरुणाचे नाव आहे। यातील तरुण रेल्वे स्टेशन परिसरातील शिवानंद लॉजमध्ये रूम नंबर 11 मध्ये मुक्कामास होता। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या लोकांना तो रूममध्ये टॉवेलच्या साहाय्याने अँगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेत निदर्शनास आला। तातडीने हॉटेलमधील लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली। सदर बाजार पोलीस ठाण्याचे हवालदार SM शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णवाहिकेद्वारे बेशुद्ध अवस्थेत सदर तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल केले। येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सिव्हिल पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली असून सदर तरुण बिहार राज्यातून 4 दिवसांपूर्वी सोलापुरात रस्त्याच्या कामासाठी मजूर म्हणून आला होता अशी माहिती समोर आली आहे। तो सदर लॉजमध्ये मुक्कामी असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्यांच्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे। सदरचा प्रकार आत्महत्या की अन्य कोणते कारण असावे या दृष्टीने सदर बाजार पोलीस हे तपास करीत असल्याची माहिती समोर आली आहे।